माझं देवघर आहे आणि सकाळी झाली पूजा. हॅलो नमस्कार सर्वांना, मी ज्योती बोलते. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि वाईट कमेंट करणाऱ्यांचं सुद्धा स्वागत आहे. तर वाईट कमेंट करतात काही लोक, करू दे, त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे पहिल्यापासून वाईट कमेंट येतच नाहीत मला, आणि जरी आले तरी बी मी लक्ष देत नाही. का लक्ष देऊ? मी विनाकारण लक्ष देतच नाही. ते जे बी आहे तेच तसं असतील, त्यांनाच लागू दे, मला काहीच लागणार नाही. आणि मी वाईट लोकांकडं मी काय चुका करणार नाही आणि वाईट लोकांकडे काय लक्ष देणार नाही. तर वाईट कमेंट केलंय मला कुणीतरी, त्यांचं नाव पण माहिती आहे, मी नाव सांगत नाही, पण गरजच नाही ना वाईट कमेंट करायची. मी का म्हणते का माझे व्हिडिओ बघा, वाईट कमेंट करू नका वाईट लोकांना. तर तुझे भाषा किती आहेत म्हणून, तर तुम्हाला माहित असलच की माहिती तुम्हाला. तर अजून पण माझे कुठं काय फालतू व्हिडिओ नसतात आणि काय नाही, फक्त गाणे जुने असतात आणि रील्समध्ये फक्त तुम्हाला जुनेच बघायला भेटणार. माझ्या पूर्ण नवीन मी काय नवीन जे रील्स म्हणजे गाणे येतात ते नवीन गाण्यावर बनवत नसते. नवीन काय 4 दिवस चालतात ते बंद पडतात, 4 दिवसासाठी थोडं ट्रेंडिंगमध्ये चालतात. तर मला जुनेच गाणे आवडतात आणि मी जुनेच गाणे वर टाकते आणि जुनेच तेच गाणेच लई म्हणजे फॉर्ममध्ये चालत होते पहिलं. पण 7च महिन्यामध्ये माझे 1 लाखाच्या पुढे फॉलोअर्स गेलेले होते. तर काही कारणामुळे माझी आयडी लई दिवस बंद. चिन्मय काय चालू आहे? चिन्मय चिकुड्या काय चालू आहे? अभ्यास आणि मोबाईल काय धरला हातात? काय काय करायला? चालू आहे का रे चिन्मय? कुठे गेली? हा, शाळेत गेली. तुझी झाली का सुट्टी? कधी? 12 वाजता झाली का? पतंग उडवलं नाही का ते बनवलेलं त्या दिवशी? बघ कसलं बनवलं. अजून एक काल बनवलं होतं की तू. हा, बनवलं होतं. आणि रियान कुठे गेला? जेवण झालं का चिन्मय? जेवण झालं का तुझं? टीव्ही बघायला लागलंय चिन्मय. चांदणी पण बनवलंय आणि हे पण घरीच बनवलेलं आहे. तर हे पण कच्चं मालच आलेलं होतं आणि घरीच बनवलेलं आहे. आता हे पण बॉक्समध्ये भरून द्यायचं आहे दुकानकडे. 2च कलरमध्ये आल्यात, हे 2 कलरचे आहेत. अजून दुसरे आहेत ते बॉक्स नेले का काय माहिती दुकानकडे. अजून हे कच्चं माल असं भरपूर आलं, वेगवेगळं अलग भरपूर आहे. हे पण अलगच आहे. तर नुसतं ह्याचं फोटो बघूनच बनवलं आम्ही आणि फोटो बघून सेम तसंच बनवावं लागेल. आणि फोटो बघितलं की लक्षात येतं कसं बनवायचं. फोटोच बघून बनवलं आहे मी. बघा काय कच्चं माल असं येत असतं. हे टिकले, हे पण असं लेस कट करून लावायचं असतं. बघितलं की समजमध्ये येतं कसं काय आहे ते, असलं समजमध्ये येतं. बाबा इथं विसरून गेला का? बाबा इतकं छान आहे आमचा बाबा. ती नेल्याने विसरून गेले. हे असं फोटो असतंय आणि फोटो बघूनच बनवावं लागतं. हे बघा लेस लावायची आहे. फोटोत जसं आहे तसं फोटो बघून बनावं लागतं. इथं काय लेस लावलंय आणि हेला असं दोन्ही बाजूनं लावावं लागतं. छानपैकी बनवली पूजानं. ते आता जे फोटो दाखवलं तर तेच बनवलंय. हे बघा किती छान दिसतंय. सेम तसं चालय का नाही, फोटोत जसं होतं तसं चालय. बघा किल्ला. आणि हे काय गाडीची पाठी आहे का काय? आमच्याकडे गाडी होती म्हणजे रिक्षा होती तेव्हा रिक्षाची पाठी. रांगोळी घ्यायचं नाही तीच की मग 4 ते असं गुंडाळून येत आहे ना, मग ती 4 बांबूचं घ्यायचं नाही. झाडाच्याच प्रत्येकाच्या कशासाठी वेगवेगळं असतं. 1 ह्याचं 2 ह्याचं 3 ह्याचं असं कट करावं लागेल. आता कट करून घेतली मी.
लावायचे राहिले होते. बाकी हे लावल्यानंतर तर खूप छान दिसतंय. थोडं बाकी होतं, लावून घेते मी पूर्ण. कसं तिची जी बाहुली कसं टाकलंय रियांचे तर खेळणी कुठं तिथं पडत्यातच. हे बघा असं म्हणजे टिकल्या लावून, हे बघा असं टिकल्या लावून झालंय आणि तर खूप छान दिसतंय. हे बघा थोडं राहिलं होतं बाकी काम, तर मी पूर्ण केलंय आणि खूप असं सुंदर दिसतंय. आता दुसरी बनवायला लागू. हे पण भरपूर बनवलंय.